मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा अभियान किंवा हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। आणि या कार्यक्रमाची माहिती आणि या कार्यक्रमासाठी ऑनलाईन माहिती आपली कशी सबमिट करायची याबाबत आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती असेल की जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलसुद्धा ऑन करा। कारण मित्रांनो, तुम्ही पुढे पाहू शकता शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठीचे महत्त्वाचे व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, माझी शाळा सुंदर शाळा या बाबतीतला जो GR आहे तो GR इथं तुम्ही बघू शकता कधी आलेला आहे 20/12/2023 रोजी आलेला आहे। याचा विषय जर तुम्ही बघितलात, राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्याबाबत असा याचा विषय आहे। आणि हे आपल्याला अभियान सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये करायचं आहे किंवा राबवायचं आहे। फक्त मराठी शाळा किंवा प्राथमिक शाळा ZPची शाळा नाही, तर सर्व माध्यम आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरता हा कार्यक्रम आहे। आता हा कार्यक्रम राबवण्यासाठी दोन महत्त्वाचे मुद्दे त्यांनी निवडलेले आहेत। एक विद्यार्थी केंद्रित उपक्रम आणि दुसरा शाळा किंवा शाळा व्यवस्थापन समाज किंवा समाज या बाबतीतले उपक्रम, असे दोन महत्त्वाचे मुद्दे त्यांनी घेतलेले आहेत। पहिल्या विद्यार्थी केंद्रित उपक्रमामध्ये एकूण 6 मुद्दे आहेत, जे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये, व्हिडिओ पॉज करून ते वाचू शकता। या 6 मुद्द्यांना एकूण 60 गुण आपले होणार आहेत। आणि दुसरा जो ब भाग आहे शाळा व्यवस्थापन समिती किंवा समाज यांच्या बाबतीतले एकूण 5 उपक्रमाचे मुद्दे आहेत, त्यालासुद्धा एक 41 मार्क आहेत। असं एकूण 101 गुणांचं हे मूल्यांकन असणार आहे। हा कार्यक्रम दिनांक 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत म्हणजे या 45 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्या शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे। त्या बाबतीतले सगळे उपक्रम वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही राबवायच्या आहेत आणि त्याचं ऑनलाईन त्याचं सबमिशनसुद्धा करायचं आहे। आता या बाबतीतली ऑनलाईन माहिती कशी भरायची वगैरे या बाबतीत तुम्हाला जर सूचना भरायसाठी जर सूचना प्राप्त झाल्या असेल तर ती कशी भरायची हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीत याची माहिती घेऊया। त्यासाठी प्रथमतः काय करायचं बघा, गुगलमध्ये किंवा क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आणि इथं तुम्ही डायरेक्ट टाईप करा www.education.maharashtra.gov.in ही वेबसाईट टाईप करा। या वेबसाईटवर गेल्यानंतर इथं बघा तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईटच्या टाईल्स इथं तुम्हाला दिसत आहेत बघा। एकूण या 9 वेबसाईट आहेत, त्यातली ही जी वेबसाईट आहे स्कूल पोर्टल ही आपल्यासाठी आवश्यक आहे या या कार्यक्रमाचं काम करण्यासाठी। तर चला या स्कूल पोर्टल या टाईलवर आपण क्लिक करूया। इथं गेल्यानंतर बघा आता तुम्हाला स्कूल पोर्टलला लॉग इन होण्यासाठीची विंडो ओपन झालेली आहे। स्कूल पोर्टलला लॉग इन होण्यासाठीचा पासवर्ड तुम्हाला माहिती आहे, जो आपण MDMसाठी वापरतो किंवा संच मान्यतेसाठी सुद्धा वापरतो। तर युजर ID म्हणून आपला UDIS नंबर असेल, पासवर्ड जो तुम्ही बनवलेला आहे तो असेल आणि कॅप्चा जो खाली असेल तो कॅप्चा आपण काय करायचा आहे, एंटर करायचा आहे। तर इथं मी कॅप्चा एंटर करतो आणि लॉग इनवर क्लिक करतो। इथं हिरव्या कलरमध्ये लॉग इन सक्सेस असं आलेलं आहे। जेव्हा तुम्ही स्कूल पोर्टलला पहिल्यांदाच लॉग इन करणार आहात तेव्हा अशा पद्धतीनं हे स्टेटस चेक करण्यासाठी दिलं जातं, चेक लास्ट इयर डाटा। कारण आपण पहिल्यांदाच जर तुम्ही स्कूल पोर्टलवर गेला असाल या वर्षात तर हे तुम्हाला येणारच आहे। तेव्हा चेक लास्ट इयर डाटा याच्यावर एकदा क्लिक करा। याच्यावर एकदा क्लिक केल्यानंतर बघा काय होईल, परत एकदा तुमच्यासमोर लास्ट इयरचा डाटा येईल। थोडासा हा रिलोड होत नाही आहे, कधी कधी या साईटचा प्रॉब्लेम होतो अशा पद्धतीनं। तर मित्रांनो बघू शकता, चेक लास्ट इयर डाटावर क्लिक केल्यानंतर स्कूल रिपोर्ट कार्ड तुमच्यासमोर आलेलं आहे। याला वरती सरकवायचं, ही माहिती थोडीशी चेक केला तरी चालेल, बरोबर आहे का, वरती सरकवा पूर्ण खाली। हे सगळे तुम्ही जे स्कूल पोर्टलमध्ये माहिती भरलेलं आहे, स्टुडंट्स वगैरे सगळ्या गोष्टी, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला स्कूल रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून इथं दिलेल्या आहेत। हे सगळं एकदा आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन या समोरच्या चौकोनात क्लिक करा आणि सबमिट करा। सबमिट केल्यानंतर काय होणार आहे बघा, आता परत एकदा हे आलेलं आहे। आता हे कशासाठी आलेलं आहे, यावर्षी तुम्ही कोणकोणत्या मुद्द्यावर काम करणार आहात स्कूल पोर्टलमध्ये त्या गोष्टीला टिक करायची आहे बघा। समजा तुम्हाला अंगणवाडीची माहिती बदलायची आहे, त्याला टिक करा। त्यानंतर प्लेग्राऊंडमधली माहिती बदलायची आहे, क्लिक करा। किंवा SMCची माहिती बदलायची आहे, MDMची माहिती बदलायची आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी बदलायच्या आहेत तुम्हाला त्या सगळ्यावर तुम्ही क्लिक करू शकता। माझं तर म्हणणं आहे स्कूल पोर्टलमध्ये ज्या काही माहिती बदलायच्या आहेत त्यावर तर टिक करा, पण सगळ्याच माहितीवर जरी टिक केला तुम्ही तरी ते सुद्धा चालू शकतं। ठराविक माहिती जिथं तुम्हाला बदल करावेसे वाटतात तुमच्या शाळेच्या माहितीमध्ये जे गेल्या वर्षी भरलेलं आहे तेवढ्याच टाईल्सला तुम्ही काय करणार आहात, टिक करणार आहात। ठीक आहे, तर मी काही गोष्टीला टिक केल्या आहेत, आता सबमिट करतो।
ओके 23-24साठी स्क्रीन सक्सेसफुली अपडेट झालेलं आहे. आता आपण स्कूल पोर्टलच्या मेन ह्याच्या ठिकाणी गेलेलो आहोत. आता इथं बघू शकताय तुम्ही, इथं हे जे सगळे आपण हे सगळं भरतो, प्रायमरी इन्स्पेक्शन वगैरे हे सगळ्या गोष्टी आपल्याला भरून प्रत्येक फॉर्म काय करायचा आहे, अपडेट आणि फायनलाइज करायचं. हे काम तर आपण करत असतोच, पण याच ठिकाणी बघा, याच पेजवर इथं तुम्हाला एक दुसरं बटन आलेले दिसते बघा. इथं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही टॅब एक आलेली आहे या पेजवरच. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान या बाबतीतली माहिती भरायची आहे. तर ठीक आहे, ही माहिती सगळी कशी भरायची या बाबतीतला मी एक तुम्हाला दुसरा व्हिडिओ दिलेला आहे, त्याची लिंकही मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, कारण हेही काम आपल्याला करायचंच असतं. पण आज आपण पर्टिक्युलरली या बाबतीत बोलणार आहोत, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, त्यामुळं याच टॅबवर मी आता जाणार आहे. ठीक आहे, याच्यावरती मी क्लिक करतो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा. इथं गेल्यानंतर बघा हा एक वेगळा पेज किंवा वेगळं एक ओपन झालेला आहे. आणि इथं आता आपल्याला 100 गुणांची एकूण काय करायचे, आपल्या शाळेची मूल्यमापन करायचं आहे. याची आता जर तुम्हाला सूचना दिली असेल तर आत्ताच भरा, नसेल दिली तर जेव्हा सूचना येईल तेव्हा केला तर जाईल. याचं युजर मॅन्युअल इथून तुम्ही डाउनलोड करू शकता, कशा पद्धतीने माहिती भरायची आहे ते. आणि शासन निर्णय इथून डाउनलोड करू शकता, याच्यावर क्लिक केले की ते डाउनलोड होणार आहे. आता मी हे तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने करायचं बघा. पहिला जो मुद्दा आहे विद्यार्थी केंद्रित उपक्रम, त्याच्यासाठी एकूण 60 गुण आहेत आणि ते इथून सुरू होतं बघा. चला विद्यार्थी केंद्रित उपक्रम बघूया. पहिल्या ह्याच्यामध्ये अजून उपमुद्दे आहेत 4. तर विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट कशी केली जाते, त्याच्यामध्ये इथं 1000 अक्षरांपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा कमी तुम्ही त्याच्या बाबतीतलं वर्णन लिहू शकता. सर्व विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये वेगवेगळी सजावट केलेली आहे, पताके लावलेले आहेत, वर्गांच्या भिंती व्यवस्थित केलेल्या आहेत, चित्र असं सगळं इथं लिहू शकता तुम्ही. आणि त्याचे 1-2 फोटो, 10 फोटो, किती जेवढे फोटो करायचे आहेत तुम्हाला ते इथून अपलोड करायचे आहेत. चूज फाईलवर क्लिक केलात की तुम्हाला कम्प्युटरमध्ये घेऊन जाईल. ते जिथं फोटो ठेवले तिथले फोटो तुम्ही सिलेक्ट करा आणि ओपन करा. तो फोटो इथं अपलोड होईल, पण तो फक्त आणि फक्त PDF स्वरूपात पाहिजे फोटो. तर PDF स्वरूपात, आणि तोही 2 MB पेक्षा कमी त्याची साईज पाहिजे. ठीक आहे. दुसरा मुद्दा शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षण म्हणजे झाड वृक्षारोपण, त्याच्या बाबतीत तिथं माहिती लिहा थोडीशी आणि त्याचे किती फोटो आहेत तुमच्याकडे तेवढे अपलोड करा. जास्तीत फोटो अपलोड करा जेणेकरून त्याचा फायदा होईल. तिसऱ्या मुद्द्याला सुद्धा संरक्षक भिंत रंगरंगोटी, त्याच्यावर काही नक्षी केली असेल तर त्याच्या बाबतीत माहिती लिहा, त्याचाही फोटो PDF इथून अपलोड करा. अशा पद्धतीनं पहिला शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण यातल्या 4 गोष्टींचे फोटो अपलोड करा. इथं गुण बघू शकता तुम्ही 2, 3, 2, 3 असे एकूण 10 गुण पहिल्या मुद्द्याला आहेत सौंदर्यीकरणाच्या. ठीक आहे. त्यानंतर पुढं जाऊया आपण. दुसरा मुद्दा विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमातील व व्यवस्थापनातील निर्णय प्रक्रियेत सहभाग. याच्यात एकूण 6 मुद्दे आहेत. आता हे मी सगळे वाचणार नाही, तुम्ही वाचू शकता. फक्त चूज फाईलवरती त्याच्याबाबतचे फोटो अपलोड करायचे आणि माहिती थोडीफार लिहायची. माहिती न लिहिता तुम्ही हे सेव्ह करू शकत नाही. तर ह्या 6 मुद्द्याबाबतीत फोटो आणि माहिती याचे एकूण गुण 15 आहेत. पुढचा तिसरा मुद्दा जो आहे व्यक्तिमत्व गुणवत्ता, याच्या बाबतीत 4 मुद्दे आहेत, त्याचेही फोटो आणि माहिती लिहायची आहे, त्याला एकूण 10 गुण आहेत. पुढचा चौथा मुद्दा आहे शाळाची इमारत व परिसर स्वच्छता, याच्यात एकच मुद्दा आहे आणि त्याला 10च्या 10 गुण आहेत, त्याचे फोटो आणि माहिती लिहा. पुढचा राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम, याच्या बाबतीतले फोटो माहिती लिहा. विविध क्रीडा स्पर्धांचे नियोजन, त्याचे फोटो आणि माहिती लिहा. असे एकूण 60 गुण तुमच्या विभागासाठी म्हणजे विद्यार्थी केंद्रित उपक्रमासाठी होणार आहेत. त्यानंतर पुढं शाळा व्यवस्थापन समिती आणि समाजाकडूनचे उपक्रम, त्याच्यासाठीचं बघा एकूण पहिला जो आरोग्य आहे त्या आरोग्यामध्ये 5 उपक्रम आहेत, त्याचे एकूण 15 गुण आहेत. त्याचे इथं फोटो PDF फोटो 2 MBच्या आतले आणि माहिती असे 15 गुणाचं हे करायचं आहे. त्याच्या पुढचा आर्थिक साक्षरता व कौशल्य, त्याचेही 10 गुण आहेत, त्याचे फोटो आणि PDF. हे सगळं वाचा, तुमच्या लक्षात येईल आणि फोटो PDF अपलोड करा. यासाठी आपलं काम कोणतं करावं लागेल, हे जे उपक्रम आपल्याला ज्याचे गुण घ्यायचे ते आपल्या शाळेमध्ये पहिल्यांदा तयार करावे लागतील, असणारच आहेत तुमच्या शाळेत जे भाग घेणार आहेत ते करावे लागेल. आणि त्यानंतर दुसरं काय करावं लागेल, तर त्यानंतर त्याचे फोटो काढून आपल्याला ठेवावे लागतील आणि मग त्याची माहिती आणि फोटो अपलोड करते. ठीक आहे. दुसऱ्यासाठी 10 गुण आहेत. तिसऱ्या मुद्द्यासाठी 5 गुण आहेत. पुढे तंबाखूमुक्त प्लास्टिकमुक्त शिल्लक अन्न विल्हेवाट, ह्याच्यासाठी 5 गुण आहेत. आणि चौथा माझी शाळा पालक सेवाभावी संस्था यांचा सहभाग शाळेत, त्याला एकूण 5 गुण, असे एकूण 40 गुण आहेत. तर याचे मिळून एकूण 100 गुणांचंही होणार आहे. हे सगळं गुण फोटो आणि माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही एकदा हे सेव्ह करायचं आहे, पहिल्यांदा सेव्ह करायचं आहे. सेव्ह करून नुसतंच तुम्ही ठेवू शकता जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही हे माझं सगळी माहिती आता परिपूर्ण झालेली आहे. थोडी थोडी माहिती भरून तुम्ही सेव्ह करत जाऊ शकता. फायनलाइज फक्त करायचं नाही, सगळ्यात शेवटी फायनलाइज करायचं. सगळं आता पूर्ण झालेलं आहे, फोटो सगळे अपलोड झालेले आहेत,
माहिती सगळी भरलेली आहे. आता कोणताही बदल नाही किंवा त्यात काहीही आता भर घालायची आहे, तेव्हा परत एकदा सेव्हवर क्लिक करून नंतर शेवटी फायनलाइजवर क्लिक करायचं आहे. फायनलाइज एकदा झालं की परत तुम्हाला त्यात बदल करता येणार नाही. तर मित्रांनो, या पद्धतीने हे 100 गुणांचं मूल्यांकन तुम्हाला स्कूल पोर्टलवर जाऊन करायचं आहे. कसं करायचं आहे मी तुम्हाला दाखवलं. स्कूल पोर्टलला लॉग इन करा. सुरुवातीच्या काही गोष्टी काय काय त्या सांगितल्या. त्यानंतर या टॅबवर जाऊन तुम्हाला या टॅबवर गेल्यानंतर हे तुम्ही या पेजवर येणार आहात. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या पेजवर येणार आहात आणि इथून हे सगळं फोटो आणि माहिती अपलोड करून तुम्हाला हे मूल्यांकन करायचं. इथं तुम्ही बघू शकता थोडंसं इथे माहिती दिलं आहे. अपलोड ओनली PDF फाईल्स विथ साईज अप टू 2 MB. म्हणजे फक्त आणि फक्त PDF फाईल, फोटोसुद्धा PDF करूनच अपलोड करायचे 2 MBच्या आतमध्ये. त्यानंतर म्हणजे 10 फोटोसुद्धा अपलोड केला तर ते 10 फोटो प्रत्येक फोटो 2 MBच्या आतला पाहिजे. एकूण 10च्या 10 फोटो 2 MBच्या आतले नाही, तर प्रत्येक फोटो 2 MBच्या आतला पाहिजे. तर रिमार्क प्रत्येक ठिकाणी थोडक्यात रिमार्क इथं लिहायचा. हा रिमार्क महत्त्वाचा आहे. पहिल्यांदा सेव्ह करायचं आहे, जे मी खाली बटन दाखवलं, आणि नंतरच फायनलाइज करायचं आहे. नो मॉडिफिकेशन ऑर चेंजेस मेड, द डाटा हॅज बीन फायनलाइज. आणि फायनलाइज झाल्यानंतर कोणताही बदल होणार नाही. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की एकदा जर तुम्ही हे सगळं फायनलाइज केलात, खाली जाऊन पहिल्यांदा सेव्हच करून ठेवा. आणि सेव्ह तुम्हाला आता वाटलं की आता माझी सगळी माहिती व्यवस्थित क्लिअर झाली, आता काही माहिती भरायची नाही किंवा बदलायची नाही, तेव्हा मग एकदा फायनलाइजवर क्लिक करून तुमचं काम संपवायचं आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाबाबतीत कशा पद्धतीनं काम करायचं, कुठं जायचं, ऑनलाईन बाबतीतल्या कोणकोणत्या गोष्टी यामध्ये भरायच्या, त्याबाबत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. याबाबतीत अजून काही शंका असतील तर त्यासुद्धा खाली कमेंटमध्ये लिहा. जास्तीत लाईक आणि शेअर करायला सुद्धा व्हिडिओला तुम्ही नेहमीप्रमाणे विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.